जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा झालेला आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा, त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही विचित्र अजब प्रकारचा प्रकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये काही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहे की या प्रक्रियेमध्ये काही सुधारणा होणे आवश्यक आहे का? कारण निवडीचा जो काही मार्ग आहे किंवा जी सिस्टीम चालते आहे त्या सिस्टीम मध्ये कुठेतरी जे आहे बदल करणे आवश्यक आहे का? त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि तो विचित्र अजब प्रकार नेमका काय घडलेला आहे तो देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, एक एक करून मी सगळे पॉइंट तुमच्या समोर ठेवतो आणि जो काही डिसिजन आहे तो देखील तुमच्यावरती सोडून देतो व्हिडिओच्या शेवटी। प्रत्येक गोष्ट मी जी काही सांगत आहे ती थोडीशी आपण बारकाईने अगोदर समजून घ्या आणि समजून घेतल्याच्या नंतर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। कारण आपल्याला इथून पुढची जी काही शिक्षक भरतीची दिशा आहे, प्रक्रिया आहे ती आपल्याला स्वतःला ठरवायची आहे की आपल्याला या शिक्षक भरतीला म्हणजे येऊ घातलेल्या शिक्षक भरतीला कोणत्या मार्गाने घेऊन जायचं आहे। बघा, 2022 ला टेट परीक्षेचं नोटिफिकेशन आलं। 2023 च्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारी मध्ये जी आहे एक्झाम झाली, फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक्झाम झाली, त्याचा निकाल लागला, त्याच्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झालं, त्यानंतर बरेच उठाठेव केल्याच्या नंतर बरेच आंदोलन उपोषण पाठपुरावे केल्याच्या नंतर शेवटी एकदा पवित्र पोर्टलला जाहिरात आली। जाहिरात आल्याच्या नंतर पहिला राऊंड सुरळीतपणाने पार पडला। त्यानंतर जे आहे दुसरा टप्पा पार पाडण्याकरिता खूप सारे आंदोलन उपोषण पाठपुरावे या ठिकाणी करावे लागले आणि शेवटी सेकंड फेजची देखील जाहिरात आली। सेकंड फेजची जाहिरात आल्याच्या नंतर काही प्रकार या ठिकाणी असे घडले की जो शासन निर्णय आहे शिक्षक भरतीचा की एक उमेदवार एका जागेसाठी निवड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे आहे पुढच्या राऊंड मध्ये जर तो वरच्या जागांची क्वालिफिकेशन ग्राह्य धरत असेल तर वरच्या वर्गासाठी पात्र असणार आहे। म्हणजे त्याचा स्कोर 1 जरी राहिला तरी देखील तो निवडीकरिता पुन्हा पुन्हा या ठिकाणी जे आहे शिक्षक भरतीमध्ये पात्र ठरतो। खऱ्या अर्थानं जर बेसिक आपण बघितला आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं, हा निर्णय कुठेतरी मला वैयक्तिकरित्या चुकीचा वाटतो। मी जरी त्या गोष्टींसाठी एलिजिबल असेल, वरच्या वर्गांसाठी मी जाऊ शकत असेल, तरी देखील मला असं वाटतं की या गोष्टी चुकीच्या आहेत। कारण माझ्या पाहण्यामध्ये जेवढ्या काही मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्यामध्ये असा कोणताच या ठिकाणी क्रायटेरिया नाहीये की एका मार्कांच्या बेसिसवर तुमची पुन्हा 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 निवड होते, होतच नाहीये। एक नियम असा असायला पाहिजे, एका स्कोरच्या बेसिसवर एकदा तुमची निवड व्हायला पाहिजे। निवड झाली, संपला, कार्यक्रम संपला, बाकीच्यांना तुम्ही चान्स द्या। अन्यथा जर का माझा स्कोर चांगला असेल, माझा स्कोर 150 आहे, मग मी पहिल्या राऊंडला 1 ते 5 ला लागलो, मग मी दुसऱ्या राऊंडला 6 ते 8 ला लागलो, कारण पात्र आहे ना, 150 स्कोर असल्यावर मला मेरिट मध्ये कोणी मागे पाडणारच नाही। मग पुन्हा मी छोटा राऊंड झाला त्याच्यामध्ये 9 ते 10 ला लागलो, पुन्हा मी पुढचा राऊंड झाला 9 ते 12 ला लागलो। म्हणजे एकाच भरतीमध्ये माझा स्कोर एकच आहे पण मी 4 वेळेस या ठिकाणी जे आहे निवड होतो आहे। आणि निवड झाल्याच्या नंतर होतं काय आहे की माझी जी सध्याची जागा आहे, समजा पहिल्या राऊंडला मी 1 ते 5 ला जॉईन असेल तर ती 1 ते 5 ची जागा मी सोडून जातो, 6 ते 8 च्या वर्गाला जॉईन करतो। मग 1 ते 5 च्या जागाचं काय? तिथे तर वेटिंग लिस्ट आपल्या शिक्षक भरतीमध्ये नाही। मग ती जागा कधी भरती केली जाणार? पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या नंतर, आणि ती कधी होईल सांगता येत नाही, म्हणजे किमान 1-2 वर्षाच्या नंतर। मुळात जो आहे हा जो निर्णय आहे त्या निर्णयाला कुठेतरी जे आहे शासनाचं शुद्धीपत्र काढून आळा बसवणं हे आवश्यक आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे। आता तुम्ही त्याच्याशी सहमत असाल नसाल मला माहिती नाहीये, असाल तरी देखील जे आहे आपण शिक्षक आहोत, त्या शिक्षकाच्या मर्यादेमध्ये राहून भाषेची मर्यादा राखून आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की हा नियम आपल्याला बदलायचा आहे। माझी इच्छा आहे की हा नियम बदलला पाहिजे, ठीक आहे, चालू भरतीमध्ये त्याला आपण बदलू शकत नाही, परंतु ही जी काही गोष्ट मी करतो आहे 2025 च्या टेट परीक्षेच्या नंतरची गोष्ट करतो आहे की जेणेकरून जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत, जे स्वतःच्या मेहनतीच्या बळावरती या ठिकाणी शिक्षक होऊ इच्छितात, त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये।
हा नियम जर बदलण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो तर निश्चितपणाने खूप चांगला या ठिकाणी मेसेज जाईल आणि गरजू उमेदवारांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल. त्यामुळे हा जो नियम आहे पुन्हा पुन्हा टप्प्याटप्प्यामध्ये जाहिरात, तर ठीक आहे, टप्प्यामध्ये जाहिरात येत असेल येऊ द्या, हरकत नाही. परंतु त्या टप्प्यामध्ये जे आहे एकदा ज्याची निवड झाली त्या उमेदवाराला या ठिकाणी चान्स मिळता कामा नये. होतं काय आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं का बरं म्हणता आहात, तर त्याच्या मागचं एक लेटेस्ट मधलं उदाहरण तुम्हाला सांगतो जे की आज कालच्या तारखेला घडलेलं आहे. सेकंड फेज मध्ये जी निवड यादी लागली, निवड यादीमध्ये श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं निवड झालेल्या उमेदवारांचं. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दरम्यान आता साहजिक आहे एवढी महत्वाची संस्था आहे, फुकट या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग करून घेते, 1 रुपया तुमच्याकडून घेत नाही. ठीक आहे, डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आणि जॉईनिंग घ्यायची. अशा कंडिशनला देखील या शिक्षण संस्थेमधले 127 उमेदवार गैरहजर राहिलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता. आता याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे? 127 उमेदवार जे आहे गैरहजर राहतात. आता त्याच्या मागे वेगवेगळी कारणं असू शकते, ठीक आहे, परंतु त्यामध्ये एक कारण हे देखील आहे, एक मेजर कारण काय आहे की मेजर कारण तुम्हाला जर का विचारात घ्यायचं, जर आपण मेजर कारण या ठिकाणी विचारात घेतलं तर बरेच उमेदवार जे आहेत ते ऑलरेडी सिलेक्ट आहेत. ठीक आहे, ऑलरेडी सिलेक्ट आहेत कुठेतरी 6 ते 8 ला 1 ते 5 ला, म्हणजे आपल्या आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आहेत. त्यांना वाटलं यार कुठं आता कोल्हापूरला जावं, गेलेच नाही. याचा अर्थ काय आहे, या उमेदवारांना जर चान्स मिळाला नसता, ठीक आहे, त्यांचा चान्स तो त्यांना संविधानाने मिळालेला आहे, त्यांना शासन निर्णयाप्रमाणे लागलेला आहे, त्या उमेदवारांची त्याच्यामध्ये चूक नाही. ठीक आहे, हा म्हणजे लीगल पद्धतीने चूक नाहीये, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून ते चुकलेले आहे. हे गोष्ट मला मान्य या ठिकाणी करावेच लागणार आहे, तुम्हालाही मान्य करावे लागेल. ते उमेदवार मला ट्रोल करतील, मान्य आहे, परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून या उमेदवारांचा निर्णय चुकलेला आहे. संविधानाने त्यांना अधिकार दिला की आम्ही प्रेफरन्स देऊ शकतो, त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला वाद नाहीये. परंतु लक्षात घ्या, जर समजा मी इथे कम्फर्ट झोन मध्ये आहे आणि मला इथे जायचं नाहीये, ठीक आहे, मला स्वामी शिक्षण संस्थेमध्ये जायचंच नव्हतं, परंतु मी जर का स्वतःचं फुशारकी मानण्यासाठी, स्वतःचं शहाणपण दाखवण्यासाठी इथे प्रेफरन्स देत असेल आणि तिथं माझी निवड होत असेल आणि मी जगाला दाखवत असेल हे बघा माझी निवड झाली होती 9वी ते 10वी ला, मी गेलो नाही, याच्यामध्ये माझं शहाणपण नाहीये, लक्षात घ्या. मी जर का असं करत असेल ना तर निश्चितपणाने मी कोणत्यातरी एका उमेदवाराच्या पोटावर पाय दिलेला आहे, ते आपल्याला नाही आवडणार आहे. ठीक आहे, माझ्याऐवजी त्या ठिकाणी एखादा दुसरा उमेदवार गेला असता, त्याचं अख्खं कुटुंब या ठिकाणी सुखी समाधानी झालं असतं. पण मी जे आहे स्वतःचं जर का फुशारकीपणा दाखवण्यासाठी, स्वतःचं शहाणपण, स्वतःचे मोठेपण दाखवण्यासाठी फक्त तिथं प्रेफरन्स दिला, सिलेक्शन यादीमध्ये आलो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलो नाही, ही खूप मोठी चूक आहे. चूक नाही, मी म्हणेल हे पाप आहे, हे नाही व्हायला पाहिजे. तर काही उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. दुसरी गोष्ट जी आहे, काही उमेदवार विशेषतः महिला यामध्ये अशा असतील की ज्या महिलांनी आपल्या पॅरेंट्स सोबत किंवा आपल्या हजबंड सोबत व्यवस्थित डिस्कशन केलं नाही की यार आपण आहोत इथे परभणीच्या, पण मला कोल्हापूरला जाऊ देणार का? आता त्यांचे हजबंड वगैरे म्हणत असेल असं तिकडे जाऊ देत नाही मी तुला, मग याने अगोदरच विचार करायला हवा होता. ठीक आहे, काही उमेदवार यामध्ये असे असू शकतात, ठीक आहे, मला कन्फर्म माहिती नाहीये, की ज्यांच्या डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट्स मध्ये त्यांच्या प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांच्याकडे जे आहे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतील, चुकीचे डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडे, फ्रॉड लिस्ट मध्ये असेल वगैरे वगैरे काहीतरी असू शकेल. म्हणजे ही कारणं आहेत जे की उमेदवार या ठिकाणी गेलेले नाहीये. ते उमेदवार कोणते आहेत हे बघा, कोणत्याही उमेदवाराचं नाव या ठिकाणी हायलाइट करणं हे आपला उद्देश नाहीये. ठीक आहे, म्हणून इथं मी थोडंसं जास्त वाईट याला घेतलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ नये. परंतु ही त्या स्वामी शिक्षण संस्थेनं संपूर्ण 127 उमेदवारांची जी यादी आहे ती डिक्लेअर केलेली आहे. ठीक आहे, पब्लिश केलेली आहे की बाबा हे उमेदवार आहेत ते 127 जे की आपल्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी हजर राहू शकलेले नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो, या लोकांचं नाव हायलाइट करणं हा माझा उद्देश नाहीये, कुणाशीही आपलं वैयक्तिक वैर नाहीये. सगळेजण जे आहेत ठीक आहे मेहनत करून चांगले मार्क्स घेऊनच या ठिकाणापर्यंत आलेले आहे, परंतु यांचं कुठेतरी जे आहे चुकलेलं आहे, या उमेदवारांचं थोडंसं या ठिकाणी जे आहे चुकलेलं आहे, असं होता कामा नये. पहिली गोष्ट अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये ही मायनरशी एक मिस्टेक आहे, ज्या मिस्टेक साठी आपल्याला काम करावं लागेल. कारण आपण जर बघितलं पहिल्या यादीमध्ये दुसऱ्या यादीमध्ये तर बऱ्याच वेळा जे आहे असं घडलंय की मेरिट हल्लेलंच नाहीये. म्हणजे समजा एखाद्या कॅटेगरीचं मेरिट जर का 112 पर्यंत येऊन थांबलं होतं,
तर दुसऱ्या राऊंडला 111 मार्कवाले 110 मार्कवाले या ठिकाणी आस लावून बसले होते की आता मेरिट आपल्यापासून सुरू होणार. पण जेव्हा दुसरी यादी लागली तेव्हा घडलं उलटच. मेरिट पार 125 पर्यंत जाऊन पोहोचलं. आता 125 पर्यंत का बरं पोहोचलं? कारण जे उमेदवार ऑलरेडी तिकडे होते खालच्या वर्गाला सिलेक्ट, ते उमेदवार वरती आले ना. मग साहजिक आहे मेरिट हलणार नाही. असंच घडलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी घडू नये अशी माझी इच्छा आहे. भविष्यामध्ये आपण जे आहे जेव्हा 2025 ची शिक्षक भरती सुरू होईल त्या शिक्षक भरतीमध्ये या नियमाच्या संदर्भामध्ये शुद्धीपत्रक यावं यासाठी प्रयत्न करूया. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी इतर जे अकॅडमीज आहेत, इतर जे काही विद्यार्थी संघटना आहे, विद्यार्थी नेते आहेत जे की आपल्या आपल्या परीने प्रामाणिकपणाने काम करतायत, त्यांना देखील आवाहन करू इच्छितो की सर्वसामान्य उमेदवारांच्या भावनांचा विचार करून आपल्याला थोडंसं या ठिकाणी पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे. हे जे काही नियम आहे त्या नियमाला बदलण्यासाठी थोडंसं आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा काही उमेदवार पुन्हा 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 तेच निवडले जातील आणि खालच्या मार्कांवरचे उमेदवार जे आहे कदापि आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक होऊ शकणार नाही. ही जी काही दुरी निर्माण झालेली आहे त्याला आपल्याला इक्वल करण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करावा लागणार आहे. आता आपण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी बोललेलो आहोत त्या गोष्टीशी आपण सहमत असाल तरी देखील कमेंट करा. सहमत नसाल तरी देखील शिक्षकी भाषांमध्ये आपण शिक्षकी पेशामध्ये आहोत या पेशाच्या मर्यादेमध्ये राहून आपण निश्चितपणाने कमेंट करा. ज्या पद्धतीने कमेंट्स येतील त्या पद्धतीने आपण आपल्या परीने जे आहे इतर लोकांना, इतर जे काही कार्यकर्ते आहेत आपल्या शिक्षक भरतीसाठी काम करणारे त्या लोकांना आवाहन निश्चितपणाने करणार आहे. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला पुढची दिशा ठरवण्यासाठी या व्हिडिओचा फायदा होईल.